सकल कलांचा तू अधिनायक, सकल कलांचा तू अधिनायक, महागणपती वरद विनायक, महागणपती वरद विनायक, मंगलमूर्ती मंगलदायक, मंगलमूर्ती मंगलदायक, सकल कलांचा तू अधिनायक. तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी, तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी, घुंगरू झाला राग रागिणी, तुझसी शरण मी, तुझसी शरण मी, साधक गायक, तुझसी शरण मी, साधक गायक, सकल कलांचा तू अधिनायक, महागणपती वरद विनायक, मंगलमूर्ती मंगलदायक, सकल कलांचा, सकल कलांचा, सकल कलांचा तू अधिनायक. खूप सुंदर, अतिशय मनापासून हे भजन सर्वांचं आवडतं आहेच, पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं ते अतिशय छान, आणि आय एम शुअर आपले जे दर्शक आहेत सर्वांनाच खूप आवडलं असेल. खूप धन्यवाद, तुम्ही हे इथून सुरुवात केली. आणि आपले जे दर्शक आहेत सर्वांना मला सांगायला फार आनंद होतोय की डॉक्टर गौरी मोघे आज आपल्या या एक विशेष कार्यक्रमामध्ये, या आजच्या पॉडकास्टमध्ये आज आल्या आहेत आणि त्या भरपूर छान छान माहिती देणार आहेत. आपले आज जे विषय आहेत, काही वेगळे वेगळे आपण प्रश्न विचारणार आहोत. गौरी मोघे ह्यांचा हा जो एक गुण आहे, म्हणजे सर्वांनाच आवडतं, पण खूप सुंदर गोड आवाज, तर ह्याचा आपण नेहमीच चांगल्या पद्धतीने मांडायला वापर करून घ्यायला पाहिजे. अँड खूप खूप अभिनंदन आणि खूप धन्यवाद, तुम्ही असं हे केलं. तुमचं खूप खूप स्वागत आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर्वांनाच माहित आहे की गणेशोत्सव आपल्या म्हणजे भारतीय परंपरेचा एक खूपच महत्वाचा भाग आहे. तर त्याच्याशीच संबंधित थोडेसे आज आपण प्रश्न विचारणार आहोत. थोडी तुमच्याकडनं आम्हाला थोडी माहिती करून घ्यायची आहे आणि चांगलं काहीतरी ह्याच्यातनं आपल्याला मिळालं पाहिजे, हा एक उद्देश आहे. तर मला हे विचारायचं होतं की भारत हा एक परंपरांचा, संस्कृतीचा आणि व्रत, उत्सव या सगळ्या गोष्टी भारतात भरपूर आहेत. तर काय तुम्हाला वाटतं की व्रत आणि उत्सव ह्याचं काय म्हणजे सामाजिक दृष्टीने किती महत्व आहे आणि तुम्हाला काय अधोरेखित करावं असं वाटतं ह्या बाबतीत? नक्कीच, की तुम्हीच आता उल्लेख केला तसा की भारत हा परंपरेचा देश आहे, सणांचा आणि व्रतवैकल्याचा देश आहे. तर खूप अशी व्रत आपण बघितली आहेत किंवा आपल्या घरांमध्ये असतात, ज्येष्ठ करतात, आपणही करतो. आणि त्याचबरोबर सणवार, उत्सव या सगळ्यामध्ये
एकच धागा आहे ज्याच्यामध्ये हे सगळं गुंफलं गेलंय. तर असा प्रश्न खरं तर पडला पाहिजे आपल्याला की आपण जे आत्ता करतोय ते कधीपासून आलं किंवा कसं निर्माण झालं. म्हणजे दैवतशास्त्र तर आपल्याकडे आहेच आणि अर्थातच की सगळ्याचं मूळ हे नेहमी वेदामध्ये शोधलं जातं, कारण तो एक पहिला सोर्स ज्याला आपण म्हणू की त्या स्रोतामुळे आपल्याला बरीचशी माहिती कळते की सगळ्याचं उगमस्थान या अर्थाने. तर त्यामुळे तिथेच जावं लागेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी पण, की उत्सव हा जरा नंतरचा भाग आहे असं आपण मानूया आता. कारण म्हणूनच आपण या आजच्या विषयाला पण असंच म्हटलंय की व्रताचा उत्सव होताना. तर काही गोष्टी अशा असतात की जे व्रत पण आहे, उत्सव पण आहे, सण आहे, आणि सण वार या शब्दामध्ये वार जो असतो तर ते सगळं तिथी असेल, वार असेल, नक्षत्र असेल, तर एक मोठी काहीतरी एक साखळी आहे सगळ्या गोष्टींची, ज्याच्यातून एक आपल्यासमोर चित्र उभं राहतं. पण जर का सुरुवात करायची झाली तर अर्थातच आपल्याला वेदांकडे बघायला लागेल. आणि व्रत या संकल्पनेची सुरुवात अनेक अभ्यासकांनी अर्थातच वेद आणि वैदिक साहित्यात मानली आहे. मग प्रश्न येतो की व्रत शब्दाचा अर्थ काय घ्यायचा. तर संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे आणि म्हणजे तुमच्या आता हे लक्षात येईल हे सांगण्याचा सगळा खटाटोप का, की व्रत शब्दाचा अर्थ कसा वाढत गेला, बदलत गेला. तर धर्म शब्द घ्या, व्रत शब्द घ्या, ह्या शब्द म्हणून याचा अर्थ वाढत जातो. प्रत्येक वेळेला बदल होतोच. बदल आणि वृद्धी हे एकत्र आहे, की आहे त्याच्यामध्ये काहीतरी जेव्हा वाढतं तेव्हा आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो. तर हे वैशिष्ट्य आहे आपल्या परंपरेचं किंवा धर्माचं, की ज्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट अशी एका अगदी अशा चौकटीत की जी अजिबात बदलत नाही अशी नाहीये. ती काळानुसार माणसाचे विचार जसे वाढत गेले, तो ज्या ठिकाणी आहे त्यानुसार ती बदलत वाढत गेलीये. तर तसाच व्रताचाही विचार आपल्याला करायला लागेल. कारण व्रताचा विचार केला तर काही विद्वानांनी त्याचा ऋत या संकल्पनेशी संबंध जोडलाय. तर वेदामध्ये ऋत हा शब्द कुठल्या संदर्भात येतो, तर वरुणाच्या संदर्भात येतो, किंवा ज्या अशा देवता आहेत की ज्यांचा संबंध दिनक्रमाशी, म्हणजे जशी उषा असेल की ती दर पहाटे ती येते देवता, म्हणजे पहाट म्हणजेच उषा आहे. तर तिच्यामुळे एक कालनिश्चिती होते की उषा आली की पुढे सूर्योदय होणार. बरोबर. तर अशा पद्धतीने ज्या देवता आहेत त्यांचा संबंध ऋतम आहे. त्यांचं म्हणणं की कॉस्मिक लॉ, की एक विश्वाला जे नियमन त्याचं केलं जातं विश्वाचं, तर ते नियमन जे आहेत दॅट इज कॉल्ड ऋत. आणि म्हणून मग तिला ऋतावरी असं म्हणतात. किंवा वरुणाकडे ऋताचा संबंध नेहमी लावला जातो की तो हे सगळं विश्व त्या निसर्गाच्या क्रमाने चाललंय की नाही हे तो बघत राहतो. आणि त्याच्यामध्ये जर का कोणी अडथळा आणला तर मग त्याला शिक्षा द्यायची की नाही हे सगळं त्याच्याकडे खातंय. तर त्यामुळे कॉस्मिक लॉ किंवा ऑर्डिनन्स ज्याला आपण म्हणू, तर एक क्रमवार रचना आणि नियमन असा ऋताचा अर्थ आहे. आणि मग काही विद्वानांच्या मते की ही जी संकल्पना होती की एका ठराविक वेळेला ठराविक पद्धतीचं काहीतरी घडणं, यातून व्रत ही संकल्पना आली. आता याबद्दल अजून एक महत्वाचं प्रतिपादन केलंय डॉक्टर पावा काणे यांनी, डॉक्टर पी व्ही काणे, ज्यांनी धर्मशास्त्रावर खूप मोठं काम केलंय. तर त्यांनी अजून एक छान पैलू दिलाय या व्रत शब्दाला, की वृ हा जो संस्कृत शब्द आहे, म्हणजे धातू आहे, त्याच्यातून क्रिया निश्चित होते आणि त्यातून पुढे ती रूप होत जातात. तर त्याचा अर्थ तुम्ही स्वयंवर वगैरे शब्द ऐकला असेल, तर वरण म्हणजे काहीतरी निवडणं. तर याच्याबद्दल ते असं म्हणतात की व्रत शब्दाचा जर का मूळ वृ या शब्दामध्ये मानलं तर त्याचा अर्थ विल असा घ्यावा, म्हणजे इच्छा. कारण तुम्ही जेव्हा निवडता तेव्हा त्याच्यात तुमची इच्छा असते. आणि दुसरा अर्थ ते त्याचा असं सांगतात की कमांड, की आज्ञा. आणि मग ते असं एक स्पष्टीकरण देतात की व्रत ही संकल्पना या वृ धातूपासून रूढ होताना त्याचा अर्थ कसा घ्यायचा, की एखादा माणूस किंवा व्यक्ती आपल्या आराध्याला मानून त्याची आज्ञा आहे की आपण असं वागावं, असं तो स्वेच्छेने जेव्हा वागतो, दॅट इज कॉल्ड व्रत. हो का? त्यामुळे त्याच्यामध्ये कसं की देवतेने काहीतरी आज्ञा दिली आहे की मी असं वागावं आणि माझी पण इच्छा आहे आणि म्हणून मी अशा पद्धतीने, मग ते एखादी पूजा असेल, यज्ञ असेल किंवा खाण्यापिण्याची बंधनं असतील की त्या दिवशी तसंच करणार, हे खाणार नाही, ते पिणार नाही इतक्या वेळेसाठी, ज्याला फास्टिंग आपण म्हणतो, की व्रतामध्ये उपवास हा खूप वेळा दिसतो आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथून सुरू झाल्या. आणि म्हणून व्रत या शब्दाचा अर्थ जो डॉक्टर काणे यांनी सांगितला तो मला फार महत्वाचा वाटतो, की याच्यामध्ये दोन्ही आहे, की आज्ञा असंही आहे, कमांड म्हणजे ईश्वरी आज्ञा किंवा
आराध्य आपला देव असेल त्याची आज्ञा आणि विल. आणि माझी इच्छा नाहीये, पण माझी इच्छा आहे. त्यामुळे कसं की श्राद्ध शब्द असा आहे ना की जिथे श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध आहे. त्यामुळे जो माणूस कुठली पण उपासना भक्ती असेल, कुठलाही देव असेल, त्याची जेव्हा पूजा अर्चा उपासना करतो तेव्हा त्याची स्वतःची इच्छा आपला धर्म त्याच्यामध्ये अधोरेखित करतो. बरोबर. त्याला स्वतःला ते वाटलं पाहिजे. आणि आता तुमच्या लक्षात येईल की एक नियम अशा अर्थाने किंवा एक परत परत होणारी ठराविक घटना त्या त्या काळाला असं एक स्वरूप व्रताचं, आणि मग स्वतःची इच्छा, आणि मग ईश्वराने काय सांगितलंय, त्याची आज्ञा काय, म्हणून मी ते करतोय, अशा पद्धतीने तो अर्थ विस्तार होत होत मग त्याच्यामध्ये चालीरीती येतात, रूढी परंपरा येतात. जसं मी उपवास म्हणाले तसं येतं. काही ठराविक वस्तूंनी पूजा करायची, म्हणजे पूजा अर्चा हे पण त्याच्यात ऍड होतं. कारण आता हे जे सगळं वेद आणि वैदिक साहित्यापासून चर्चा ही सुरू झाली, ती पुढे वाढत गेली आहे. कारण साहित्याचे टप्पे, माणसाच्या विचाराचे टप्पे ते खरं तर, की वेद हा पहिला स्रोत आपण म्हणतो. त्या काळातला जो विचार होता तो आपल्याला वेदामध्ये दिसतो. त्याच्यानंतरच्या काळात माणसांनी जो विचार केला तो आपल्याला वैदिक साहित्यात दिसतो. त्यानंतर स्मृती ग्रंथ असतील, सूत्र वाङ्मय असेल, या सगळ्यामध्ये ते जे वाढत गेलं त्या त्या काळातल्या लोकांनी आधीच घेऊन पुढे वाढवत नेताना काय केलं हे ते टप्पे, आणि हे सगळं एकत्रित होऊन त्यातून प्रवास करत करत आपल्यापर्यंत आत्ता आलंय. तर आता पहिलं जे मी भजन गायले तर ते मी कधी शिकले माहितीये का, मी फक्त 8 वर्षांची होते तेव्हा. तर 8 वर्षांची असताना मला माझ्या गुरूंनी पहिलं भजन हे शिकवलंय. म्हणजे मी क्लासिकलच शिकत होते, अर्थातच भोग दुर्गा सारंग अशी माझी झालीच म्हणजे प्रक्रिया. पण एकदा त्यांना वाटलं की गणपती उत्सव होता तर काहीतरी नवीन शिकवत गौरीला. तर हे पहिलं गाणं आहे किंवा भजन आहे जे मी पण माझ्या आयुष्यात शिकलीये जेव्हा मी फक्त 8 वर्षांची होते. आता तेव्हा ते गात असताना मी फक्त मला जी चाल कळली आहे, जसं माझ्या शिकवणाऱ्या गातायत सौ प्रियदर्शनी कुलकर्णी, त्यांचं नाव घेतलंच पाहिजे कारण त्यांनी मला हे शिकवलंय. आणि मी इतकी लहान होते तेव्हा की मला हे कळलं नाही की त्यांना विचारावं की याला संगीत कोणी दिलंय, हे शब्द कोणाचे, त्यामुळे मला ते माहिती नाहीये, त्यामुळे त्याचं क्रेडिट कुणाला द्यायचं माहित नाही. पण ज्यांनी मला तेव्हा शिकवलं त्यांना तर मी ते श्रेय नक्कीच देईन. पण आजही माझ्या डोक्यात तसंच्या तसं ते आहे. कारण तुम्ही जेव्हा लहान असता तेव्हा ह्याला संस्कार आपण म्हणतो. मी गाण्याच्या उदाहरणातून हे सांगते की आता व्रताचा विषय चाललाय, तर कदाचित त्यावेळेला असं मला सांगितलं असतं की याचं हे नोटेशन, असाच स्वर, तेवढं मला कळण्याचं वय नव्हतं कारण मी नुकतीच शिकायला लागले होते. पण मला चाल व्यवस्थित कळत होती, मला शब्द लगेच लक्षात राहिले कारण त्या वयामध्ये ते लक्षात राहतं. आणि आता जेव्हा मला आज गणपतीबद्दल अभ्यासपूर्ण बोलायचंय, लोकांनी काय म्हणलंय, विद्वानांचं काय मत आहे, समाज म्हणून त्याच्याकडे काय बघताना, आणि आता आपण काय करायला पाहिजे, तर 8व्या वर्षी शिकलेल्या गोष्टीचा कसा प्रभाव असतो हे आता मला जाणवतंय की कलेचा देव म्हणून गणपती कसा काय नंतर मानला जाऊ लागला, आधी काय होता, आता हे सगळे विचार माझ्या मनात येतात. पण त्याचं कुठेतरी श्रेय हे त्या वयामध्ये कोणीतरी शिकवलं ह्याच्यात नक्की आहे. आणि त्यामुळे व्रतवैकल्य ही लहानपणापासून जर का आपल्याला आजूबाजूला घडत असली किंवा काही गोष्टी आपण ज्या सगळे करतात म्हणून करतो, प्रत्येक वेळा त्याचा अर्थ कळतो असं नाही, पण त्याचं नंतर कुठेतरी काहीतरी ती प्रतिबिंब राहिल्यामुळे तिथपर्यंत मुळापर्यंत तरी पोहोचता येतं माणसाला. तर हा खरं तर आपल्या नंतरचा चर्चेचा विषय आहेच आज. त्यामुळे वैदिक काळापासून व्रत जशी निर्माण झाली ती संकल्पना आणि पुढे वाढत गेली, तर अशा पद्धतीने त्याचा सगळा विचार केलाय की त्याचा एक अर्थ काय घ्यायचा. तर अर्थच ज्याचा एवढा व्यापक आहे तर ती कृती किती व्यापक असेल त्याची व्याप्ती आपल्याला दिसतेच की अनेक व्रत आहेत, अनेक उत्सव आहेत, त्यामुळे असं आहे ते सगळं. आणि वर्षानुवर्ष हे अशाच पद्धतीने चालत आलेत. आपल्या ह्याच्यामध्ये एक आपला जो विश्वास आहे आपल्या धर्माकडे म्हणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये जो आपला एक विश्वास आहे तो पिढ्यानपिढ्या हा पुढे पुढे आलाय. मला फार आनंद होतो आपण ह्या दरम्यान असं म्हणजे गणेशोत्सवाची जेव्हा सगळी तयारी सुरू आहे सगळीकडे त्यावेळेला आपण ह्या म्हणजे हा कार्यक्रम आणतोय. तर गणेशोत्सव सर्वांनाच खूप आवडतो, गणेश चतुर्थी. तर ते एखाद्या ठराविक तिथीलाच करायचं महत्व आहे का, की आता मी कुठली चतुर्थी आली तर मी त्याला म्हणजे असं करू शकते का? जर मला म्हणजे मला खूप आवडतात ह्या सगळ्या सणाची म्हणजे काय काय गोष्टी असतात त्याच्यात खूप
चांगले नवीन कपडे घालायला मिळतात, चांगल्या गोष्टी खायला मिळतात, मोदक खायला मिळतात. मोदक, आणि गणपती बाप्पा सर्वांनाच आवडतो. तर आपण कधीही करू शकतो का की त्याचं ठराविक, आणि तिथीचं जसं आता तुम्ही खरंय, म्हटलं खरंय. ते काय म्हणजे तर महत्व आहे? नक्कीच तिथीचं महत्व आहे. आणि काही व्रत किंवा त्या व्रतांनी नंतर जे उत्सव झाले, की गणेशोत्सव असाच आपल्याला शब्द इतका कानावर हो. पडून पडून की आपण तसंच म्हणतो, पण खरं तर ते गणेशाचं व्रत पण आहे, तो सण पण आहे, की म्हणजे फेस्टिवल या अर्थाने आपण धरू. तर तो ठराविक तिथीलाच म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती बसवले जातात. तर आता अशी काही व्रत आहेत किंवा नवरात्राचं असेल, कोजागिरीचं असेल, की प्रत्येक महिन्यामध्ये त्या त्या तिथीला काही आपल्याकडे व्रत आहेत. तर ही कल्पना पण मी मगाशी जे म्हणाले ना, की उषस असेल किंवा सोलर डिटीज ज्या आहेत, की सूर्याशी संबंधित ज्या आहेत, की त्या ठराविक वेळेला त्यांची मार्गक्रमणा करतात आणि त्यांच्यामुळे तो दिवस ठरतो, रात्र ठरते. तर हा जो विचार आहे ना, त्यातून हे तिथी विशिष्ट व्रत ही संकल्पना पुढे वाढली आहे असं म्हणायला लागेल. म्हणजे विद्वानांचं तसंच मत आहे, की हे आलं कुठून, की ठराविकच वेळेला ठराविक करायचं. आता कसं असतं माहितीये का, की एकटाच कोणीतरी पृथ्वीवर राहत असेल आणि मग त्याला पाहिजे ते त्यांनी केलं तर गोष्ट वेगळी. पण तुम्ही एक भूभाग असा आहे की ज्याच्यावर तुमच्यासारखेच खूप लोक आहेत, मग त्याला आपण नंतरच्या काळात देश किंवा असं म्हटलंय. पण समजा की तो एक प्रदेश घेतला तर त्याच्यामध्ये एकाच त्या प्रदेशामध्ये जिथे ठराविक पद्धतीची हवा आहे, हवामान आहे, वातावरण आहे, साधारण लोक एकसारखे दिसतात, सगळी जी फीचर्स आपण घेऊ त्या एका समाजाच्या विभागाची किंवा ग्रुपची म्हणून आपण सामूहिक पद्धती, मग तिथे प्रत्येक जण वेगळं करायला लागलं तर कसं चालेल? तर त्याला काहीतरी एक नियम पाहिजे. आणि मग कसं होतं की यज्ञ जेव्हा केले जायचे, तर आता ऋग्वेदामध्ये तुम्हाला अशा तिथींचे एवढे उल्लेख सापडणार नाहीत, पण यज्ञाच्या संदर्भात मात्र की अमावस्या आणि पौर्णिमा यांचा संबंध आहे. म्हणजे दर्श पूर्णमास इष्टी जी केली जाते, तर अमावस्येला कधी, पौर्णिमेला कधी. त्याच्यानंतर जर का तिथी एकत्र आल्या, म्हणजे एका दिवशी अमावस्या आणि दुसरी त्याला लागून किंवा अलीकडची तिथी आली, तर एक वेगळी देवता धरली जाते. जसं कुहू असेल, सिनीवाली असेल, तर त्या अमावस्येशी, पौर्णिमेशी संबंधित देवता झाल्या. पण ह्या देवता होताना त्याचा संबंध खरं तर त्या तिथीशी आहे किंवा त्या चंद्राच्या पोझिशनची आहे, ज्याच्यामुळे एक काळ ठरतो कुठला तरी, आणि मग त्या अनुषंगाने तो यज्ञ करायचा. म्हणजे दर्शपूर्णमासाचा विचार केला तर हे आहे, याला बीज मानलं जातं या सगळ्या विचारांचं. आणि मग जशी कालगणना प्रगत होत गेली, प्रगत हाच शब्द बरोबर आहे, कारण वेदांगांचा तुम्ही विचार केला की वेद नीट समजून घेण्यासाठी त्याच्यात जे सांगितले ते आपण कसं आचरणात आणावं, याच्यासाठी जी शास्त्र म्हणून लिहिली गेली ती त्याला वेदांग असं म्हणतात. ती 6 आहे. त्यामध्ये ज्योतिष हे एक वेदांग त्यांनी केलंय तयार, मानलंय तसं. कारण कालगणना आणि कालनिश्चिती हा सगळ्यात महत्वाचा त्यातला भाग आहे, की कधी काय करावं. तर एक तुम्ही एरवी पण बघता की डेली रुटीन, की नेहमी सांगितलं जातं की तुम्हाला नीट राहायचं असेल तर तुम्ही एक दिनचर्या ती करा. तर जर का माणसाच्या शरीरासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिनचर्या आवश्यक आहे, तर तशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही असं काहीतरी परफॉर्म करता, मग व्रत असेल किंवा दुसरी उपासना असेल, तर त्याच्यामध्ये पण एक नियम पाहिजे. आणि मला फार तो महत्वाचा वाटतो, कारण एका वेळेला असं काहीतरी होणं याच्यामुळे एक ती शिस्त राहते. बरोबर. आता हा झाला एक विचार. दुसरा विचार असा की नंतर म्हणजे दैवतशास्त्राचा जसा आपण नेहमी विचार करतो ना, की ऋग्वेदामध्ये किंवा 4 वेद घेतले तर त्याच्यामध्ये ज्या देवता दिसतात त्यानंतर विकसित होत गेल्या. मग काही ज्या आधी महत्वाच्या होत्या त्या थोड्या कमी दिसतात आपल्याला, पण त्रिदेवांची संकल्पना घेतली तर त्या सगळ्या पुराणांमध्ये, तंत्र साहित्यामध्ये त्यांना खूप महत्व आहे. आणि मग तशा पद्धतीची ती उपासना पण विकसित होत गेली. तर हे सगळं बघताना आपल्या लक्षात येतं की चतुर्थी आता आपण उदाहरणार्थ घेऊयात, कारण आपण गणपतीबद्दल बोलतोय. तर आता तिथीचं महत्व काय हे मी सांगितलं, कारण वेदाच्या परिप्रेक्षात किंवा वैदिक साहित्याच्या. तर पुराणांनी किंवा धर्मशास्त्रावरील जे ग्रंथ आहेत, खूप ग्रंथ आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी त्याचं महत्व दिले. तर मुळातच त्यांनी जर का 15 दिवसांचा एक पक्ष मानला तर एका तिथीला एक देवता, म्हणजे एका देवतेला ती तिथी त्यांनी ऍट्रिब्युटेड आहे असं सांगितलं, की त्या तिथीला त्या देवतेचं पूजन किंवा उपासना व्हावी, कारण त्या तिथीची स्वामी किंवा स्वामिनी ती देवता आहे. अशा पद्धतीने प्रतिपदेची एक असेल, द्वितीयेची एक असेल. आता अगदी माहिती असलेल्या सगळ्यांना उदाहरण देते की
अष्टमी किंवा नवमी ही देवीची मानली जाते, चतुर्दशी कालीची मानली जाते, तर तशी त्यांनी चतुर्थी ही गणेशाची मानली. आणि त्याचं अजून एक थोडं तत्वज्ञानात्मक किंवा असं एक एक्सप्लेनेशन असं देतात ते की चंद्र आणि चतुर्थी ह्याची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे ना, की तुम्ही चतुर्थीला चंद्र बघायचा नाही, नाहीतर मग काहीतरी आळ येतो किंवा असं काय काय जे बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात नंतर. पण काही ग्रंथांमध्ये असं सापडतं जे विद्वानांनी नमूद केले की चतुर्थीच का, तर चंद्राचा संबंध त्यांनी चंद्र म्हणजे मनाचा कारक असं मानलं जातं. तर मनाच्या आणि त्या व्यक्तीच्या 4 अवस्था ज्या मानल्या जातात परंपरेने आपल्याकडे, की जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यावस्था. तर चतुर्थी ही त्या तुर्यावस्थेचं प्रतीक आहे. आणि गणपतीच्या उपासनेने व्यक्ती आपल्या मनाच्या पलीकडे जाऊ शकते आणि तुर्यावस्थेला पोहोचू शकते, म्हणून गणपतीची उपासना चतुर्थीला करायला पाहिजे, असा त्याच्या मागे विचार आहे. मग आता त्यांनी काही चतुर्थी ला जास्त महत्व दिलंय. त्यापैकी एक भाद्रपद चतुर्थी की ज्याला आपण गणपती बसवतो, दुसरी असते ती माघी ज्याला आपण म्हणतो, माघातला उत्सव जो असतो त्यातली चतुर्थी. आणि अजून एका चतुर्थीला त्यांनी महत्व दिलंय की मंगळवारी चतुर्थी आली तर तिला पण विशेष मानलं जातं. तर अशा पद्धतीने त्या तिथीचं महत्व वाढून आणि त्याच तिथीला एक अख्खा समूह जेव्हा त्याची उपासना करतो तेव्हा त्याच्यात 2-3 गोष्टी साधल्या जातात, की एक तर एक नियम राहतो, सुसूत्रता राहते, परत त्या काळाचा विचार केलेला असतो. काळ म्हणजे वर्षातला तो कुठला महिना आहे, कारण हा सगळ्याचा विचार खूप होत होता आपल्याकडे. आणि म्हणून तुम्ही सणांचा, व्रतवैकल्यांचा विचार केला तर हंगामी पिकं असतील, त्या वेळेला जे पिकतं, त्या वेळेला जे खाण्यासारखं आहे, मग चातुर्मास असेल, अशा खूप गोष्टी आहेत आपल्याकडे. या सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी आता त्यावर अधिक बोलत नाही. पण ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करून आणि कालगणना जशी विकसित व्हायला लागली तेव्हा मग त्या तिथीला काय काय करायचं ह्या सगळ्याचं एक लेखन झालं. आणि मग त्याला धर्मशास्त्र असं म्हटलं गेलं, की त्या धर्मशास्त्राच्या ग्रंथामध्ये हे लिहिलंय. आता कुणाला प्रश्न पडला की नक्की काय करायचं, गणपतीची उपासना म्हणजे नक्की काय करायचं, देवीचं करायचं, नवरात्र म्हणजे काय करायचं, तर ह्या सगळ्याची व्यवस्थित मांडणी या ग्रंथांमध्ये तुम्हाला दिसते. अर्थातच शेवटी आपण भारतीय आहोत आणि भारतीय विद्वान, भारतीय फिलॉसॉफर्स, भारतीय देवता ह्या इतक्या बहुआयामी आहेत की सगळे तसे वेगवेगळे आयाम तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दिसतात. मग त्याच्यामध्ये अजून एक उत्तर असं की तुमच्याकडे कुटुंबामध्ये काहीतरी वेगळ्या परंपरा असतात, काहींच्याकडे थोडं वेगळं असतं, मग त्याला काहीतरी शास्त्र असतं, मग कोणीतरी सांगितलंय, मग त्याचं कुठल्या तरी ग्रंथात लिहिलंय. त्यामुळे ह्याला उत्तर एक की तुमच्याकडे जे असेल ते डोळसपणे त्याच्याकडे बघून थोडी त्याची कारणं काय, काही वेळेला नाही कळलं तरी अगदीच कुणाला त्रास तर होत नाही ना, असं बघून तुम्ही ते व्रतवैकल्य करा. अर्थातच या तिथींना वगैरे दिले त्याला कसं महत्व आहे मी सांगितलं, त्यामुळे त्या तिथी विशिष्ट आहेत ते तशाच पद्धतीने करायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही नंतर कधीतरी 2 महिन्यांनी गणपती बसवून चालणार नाही, कारण तो नियम घालून दिले तेव्हाच केलं पाहिजे आणि सगळेजण बसवतात. त्यामुळे मला तेच विचारायचं होतं, किंवा असं माझा आग्रह आहे की गणेश या व्रताबद्दल आणखीन थोडी चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे बरेच लोक आता काय होत आहे की एखादं फॅमिली गेट टुगेदर हे गणपतीच्या दिवसात लोक प्लॅन करतात, पण ते फॅमिली गेट टुगेदर पहिली गोष्ट आहे की गणपतीचा म्हणजे गणेशोत्सव पहिली गोष्ट आहे, कुठे कशाला किती महत्व आहे, तर ते मला थोडं तुम्हाला अर्थातच पहिले व्रतच येणार, कारण जसं तिथी विशिष्ट आहे ना तसं व्यक्ती विशिष्ट आहे. आधी व्यक्ती विशिष्ट, मग कुटुंब विशिष्ट, त्या कुटुंबानी काय काय करायचं. मग त्यात पण तुम्ही बघत असाल की घरातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती असते किंवा एखादी करती बाई किंवा करता पुरुष ज्याला म्हणू, तर तो गणपती बसवतो, मग स्वयंपाक सगळं त्याची सहधर्मचारिणी म्हणून ती करेल. तर काय आहे की आधी व्यक्तीनीच सुरुवात होते, त्यामुळे व्रतानीच सुरुवात आहे आणि मग त्याचा उत्सव झालाय. तर त्याच्या मागे पण इतिहासाचे काही संदर्भ आहेत, ते आपण हळूहळू उलगडत जाऊ. पण त्यामुळे व्रत आधी आणि व्यक्तिविशिष्ट व्रत, त्यामुळे स्वतःची उपासना काहीतरी अभिप्रेत आहे. तर उपासना शब्दामध्ये अर्थातच तुम्ही त्या देवतेच्या जवळ फक्त बसणं असं नाही, तर त्या जवळ निकट जाणं. मग त्याचे सगळेच प्रश्न येतात की त्याचे गुण कुठले त्या देवतेचे, मग ते तुम्ही अंगीकारायचं तर तुम्ही काय काय करायला पाहिजे. त्यासाठी थोडी शांतता पाहिजे. मग तुम्ही एक 5 मिनिटं बसा, मग त्या देवतेचं ध्यान करा, त्यांनी काय काय केले ते आठवा. येत असेल तर स्तोत्र किंवा त्याचे काही मंत्र दिलेत आपल्याकडे, ते अजून मोठाच विषय आहे. म्हणजे कुठल्या देवतेचं काय मंत्रांनी त्याची उपासना करायची वगैरे, पण
ह्या सगळ्यातून साधायचं काय की माणसाची उन्नती कायम होत राहील बरोबर. वेगवेगळ्या कारणांनी असेल. तुम्ही एक एक देवता घ्या, पण जेव्हा तुम्ही आता हे प्रापंचिकांसाठी अधिक आहे की ज्यांचा प्रपंच असतो तर त्यांना त्या तिथी विशिष्ट कशा आहेत बघा की प्रत्येक महिन्यामध्ये साधारण काहीतरी एक नियमानुसार घालून दिलंय. तर ते एक चक्र जे आहे नियमाचं त्यात वेगवेगळ्या देवता पूजल्या जातात, त्यांची व्रत म्हणून उपासना केली जाते. अभिप्रेत एवढंच आहे त्याच्यात की जेव्हा तुम्ही पत्नी, आई वडील, मुलं बाळ किंवा पत्नीच्या बाबतीत आहे की नवरा असेल, अजून काही जबाबदाऱ्या असतील, याच्यामध्ये तुम्ही तुमचा माणूस म्हणून विकास कसा करता आणि मग त्यात कुठल्या तरी एका देवतेशी तुम्ही जास्त जोडले नक्कीच जातात. तुम्हाला अशी अनेक माणसं आता पण दिसतील की ते सांगतात की मी देवीचं खूप करते, मला देवीचं गेलं की छान वाटतं. कोणीतरी म्हणेल की नाही गणपतीच मला, मी काही करायला जायच्या आधी देवळात तरी जातो, नाहीतर मी काहीतरी गणपतीची आराधना करतो. कोणी सूर्याची उपासना करतं. तर कुणाला तरी निदान कुठेतरी ते सापडावं. पण त्याच वेळेला की एक मी जे मानतोय, म्हणजे आता नंतर पंथ वगैरे झाले किंवा त्यांच्यामध्ये कधी कधी कलह पण झाले, तर त्या टोकाला जाण्याचं कधीच आपलं सांगत नाही आपली व्यवस्था. त्यामुळे की जे जास्त शिवाला मानतात त्यांनी विष्णूचं काही करू नये असं. खरं तर हे बघा तुम्ही, धर्मशास्त्र सांगतंय का की गणपतीमध्येच चतुर्दशीला अनंत चतुर्दशी केली जाते आणि ते म्हटलं तर वैष्णवांचं व्रत आहे, पण अनंत हा आणि विष्णूचा संबंध आहे. मग गणपती संपत असताना विष्णूचं व्रत केलं जातं. गणपती आहे शिवाचा मुलगा, परत मध्ये देवी येते जे आपल्याकडे ज्येष्ठा कनिष्ठा असतात. त्यामुळे हा सर्वसमावेशक विचार की असं माणसांनी केलेत हे अशी कंपार्टमेंट्स की मी ह्याचा भक्त आहे तर मी फक्त ह्याचीच भक्ती सगळ्यांना करायला. आता ह्याच्यामध्ये स्वेच्छा नाही राहत. मगाशी जे व्रताच्या वरून आपण बोललो याच्यामध्ये कंपल्शन राहतं, तसं कुठे अभिप्रेत नाहीये. त्यामुळे संपूर्ण 12 महिन्याच्या संवत्सरामध्ये एका वर्षाच्या काळात ही वेगवेगळी व्रत, वेगवेगळ्या देवतांचा नियम आणि मग त्यांची तुम्ही कशी कशी उपासना करू शकता हे सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं जातं. आणि मग त्यातल्या कुणाशी तरी तुम्हाला जास्त जोडावं असं स्वतःला वाटलं तर ते अभिप्रेत आहेच, पण म्हणून तुम्ही इतरांचं करायचं नाही असं आपली व्यवस्था तरी सांगत. बरोबर बरोबर. आता मला एक फार छान एक म्हणजे आपले काही जे सदस्य आहेत त्यांनी हा जेव्हा विषय ऐकला तेव्हा त्यांनी पण त्यांचे काही मला काही मेसेजेस आले आणि त्यांनी म्हटलं की आमच्या वतीने तुम्ही गौरी मॅडमला एक प्रश्न विचारा की लहान मुलांना आपण एखाद वेळेला असं पुढे करतो की बाबा रे आज तू आरती कर किंवा तू पूजेत बस थोडस असं. एक लहान मुलं म्हणजे साधारण 5, 6, 7 वर्षाची त्यांना एक काहीतरी गंमत वाटते, कौतुक वाटतं आणि ते त्यांचं जे एक तो जो म्हणजे कनेक्शन एस्टॅब्लिश होतो ज्याला म्हणतात तसा तो जो एक प्रयत्न आहे. तर आजकाल आपले काही म्हणजे आपल्या काही कुटुंबांमध्ये या गोष्टी खूप होतात आणि मला वाटतं एका दृष्टीने चांगलं आहे. पण तुमचं म्हणणं आहे की ते व्यवस्थित समजून आणि मग केलं पाहिजे असं, किंवा ते समजायची कदाचित नंतरही येईल. जसं मी उदाहरण दिलं की 8व्या वर्षी शिकलेल्या भजनात मला हा प्रश्न नाही पडला की त्याला वरद विनायकच का म्हटलंय, तो एकदम कलेचाच देव कसा झाला, गजानन होता मग एकदम कलांचा स्वामी असं का त्याला म्हटलं. हे प्रश्न निश्चितच माझ्या मनात तेव्हा आले नाही. पण नंतर मी अभ्यासाकडे वळलं तर मी वळल्यानंतर मी ह्या सगळ्याचा विचार करायला लागले का, तर मला ते पाठ होतं. आता मनाचे श्लोक जेव्हा आमच्याकडनं पाठ करून घेतले, मी दुसरीत असेल, नंतर शाळेमध्ये चालूच असायचं, पण मी म्हणलं ना की घरातलं वातावरण की आजी म्हणत असेल तर वाटतं म्हणावं असं. तर ते नमो शारदामुळे चत्वारी वाचा. आता चत्वारी वाचा म्हणजे वाचेचे 4 परापश्यंती मध्यमा वैखरी, हे मला 6व्या 7व्या वर्षी काही गावी असण्याचं कारणच नाही की असं काहीतरी असतं. पण नंतर मला हळूहळू लक्षात यायला लागलं तर चत्वारी वाचा मग कसं समर्थांनी पण ते म्हटलंय, मग त्याचा काय काय विचार होतो. म्हणजे वेदात म्हणलंय ते समर्थांनी त्याच्यात लिहिलंय. संत तुकाराम असतील, नामदेव असतील, त्यांच्या तुम्ही अभंग रचना बघा, त्याच्यामध्ये असे काही काही शब्द येतात की तुम्हाला ना कळतं की अरे हे तर त्यातलं काहीतरी वेगळंच दिलंय. तर त्यावेळेला ऐकताना ते समजत नाही लहानपण. पण हे संस्कार, ती संस्कृती आणि त्यातलं संस्कार, ती चांगली कृती आणि ते समजण्यासाठी निदान त्याचा संस्कार होण्याची जी गरज आहे, ते वय आपण अगदी वाटेल की तेच शब्द, पण संस्कारक्षम असं जे वयासाठी वापरलं जातं लहान मुलांच्या संदर्भात, ते फार महत्वाचं आहे. कारण तेव्हा शिकवणं का गरजेचं आहे की तेव्हा लक्षात राहतं. पहिली गोष्ट का लक्षात राहतं, तल्लख असते बुद्धी, हा एक भाग बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुमचं जसं वय वाढत जातं तेव्हा तुमच्या बुद्धीसाठी पण खूप विषय वाढायला लागतात, जबाबदाऱ्या येतात. तुमचं
तुमचं अजून वय वाढलं, अगदी शाळेची पण पुढची 7वी 8वी नंतर कसा अभ्यास वाढतो, मग तुम्हाला मित्रमैत्रिणी असतात, घरी काही कोणाच्या दुर्दैवाने काही घडत असेल तर त्याचा परिणाम होतो. पण एक साधारण सांगू का की वयवर्ष 5 ते 10 ही अशी बरोबर एक ब्रॅकेट आहे ना की ज्याच्यामध्ये म्हटलं तर थोडं थोडं समजतंय की हे माझ्या मागून म्हण असं सांगितलं तर तेवढं समजतं, काय म्हणतो हे नाही कळलं तरी. पण त्या वयात जर का हे मेंदूत गेलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. खूप लोक तुम्हाला असे भेटतील की जे सांगतात की, म्हणजे मी स्वतः पण अगदी प्रामाणिकपणे सांगते की आता जेव्हा मी काही रागाच्या बंदिशी शिकते तर मला 2 वर्षांनी म्हणताना वही समोर ठेवायला लागते की अंतरात शब्द नक्की काय होते, उगाच गोंधळ नको व्हायला. पण जे मी सुरुवातीला 8व्या वर्षीपासून शिकून सुरुवात केली तर त्या वयापासून साधारण 14 वर्षी किंवा त्या वयापर्यंत एक 7-8 वर्षात मी जे शिकलीये ते मला अजूनही तुम्ही झोपेतनं उठून म्हणायला सांगा. जसं मी आता काही मला लिहायला लागलं नाही, काही नाही, मला तसंच्या तसं ते लक्षात येतं. त्याचं कारण बाकी जबाबदाऱ्या नाही आहेत, बुद्धीला फोकस करता येतो. त्यामुळे त्या वयामध्ये हे सांगणं फार गरजेचं आहे. आणि मग त्या अनुषंगाने कसं होतं की योग्य पद्धतीने तेव्हाच शिकवलं ना तर बदलायची वेळ नंतर येत नाही. कारण एकदा डोक्यात बसलं आणि मग नंतर काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी कळलं की अरे हे तर काहीतरी चुकीचंच आहे, तर ते इतकं तोंडात आणि डोक्यात बसलेलं असतं की ते बदलत नाही पटकन. त्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतो. म्हणून मग ह्या संस्कारक्षम वयात जर का बरोबर जे आहे तेच दिलं गेलं तर त्याचा फार उपयोग होईल आणि फार महत्व आहे त्याचं. म्हणून मग आपण जे ठरवलं ते की आपण जी चर्चा केली तर कोणीतरी ज्याला संस्कृत येतं, जो संस्कृतच्या आधारे ते श्लोक कसं आहे, आता इतक्या वर्षानुवर्ष हे सगळं चालू आहे, कधी कधी काही वेळेला थोडा अपभ्रंश त्याच्यामध्ये प्रचलित होतो, जसं फळीवर वंदना वगैरे आणि उच्चारण त्याचं चुकू शकतं. आता परत आत्ताच्या एक रुटीनचा विचार केला तर आई वडील जे असतील किंवा आजी आजोबा पण, तर प्रत्येकाला प्रत्येकाची काहीतरी कामं आहेत आणि मग तेवढं लक्ष देणं, आधी स्वतः समजून घेणं की बरोबर आहे का हे करायला त्यांना वेळ नाहीये, हे मान्यच आहे मला. म्हणून मग असं वाटतं की आपल्या हातात आहे तर आपल्याला साधारण अंदाज आहे की बरोबर काय चूक काय, तर बरोबरच शिकवण्याची संधी जर का या छोट्या मुलांना मिळाली तर ते खूप चांगलं होईल पुढे जे जाणार आहे त्याचा विचार करता. बरोबर. आणि म्हणूनच ऍक्च्युली आपण तो जो विचार करतोय की एक छोटीशी कार्यशाळा घ्यायची लहान मुलांची, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मग आपण त्यांना सांगू शकतो की काही श्लोक आहेत, काही आरत्या आहेत, काही भजन आणि काही गीत आहेत आणि सगळ्या गोष्टी असतील नेहमीच्या माहिती असतात पण त्या व्यतिरिक्त खूप आहेत. तर या निमित्ताने ते भाषेचे संस्कार होतात. परत ते श्लोक त्या छंदाच्या चालीत शिकवले पाहिजेत. गाण्याची चाल वेगळी आणि श्लोकाची चाल वेगळी. बरोबर. त्या चालीत जर का श्लोक पाठ केला ना तर तो नीट लक्षात राहतो. ते तुमच्या वाचेला वळण लागतं, वाणीला वळण लागतं, मेंदूला वळण लागतं. कारण ते गणित आहे की त्या मात्रेतच ते तसं मानलंय. तर आपण जेव्हा लहानपणी शिकतो तेव्हा हे समजण्याचा काही संबंध नाहीये, पण नंतर त्याचा सगळ्याचा उपयोग होतो तशा पद्धतीचा. त्यामुळे बुद्धी तल्लख होते. कसं गणपती तर बुद्धीचाच देव आहे, त्यामुळे आता असं आपण सांगूच शकत नाही ना की फक्त नमस्कार करा आणि अभ्यास नका करू, असं कुठला देव पण सांगत नाही. आपण आपल्याला काहीतरी करावंच लागतं. तर त्यासाठी आता अर्थातच आपण व्रत शब्दाचा फार आढावा जो घेतला वेदापासून, किंवा मी चतुर्थीबद्दल बोलले, त्याच्यात अजून एवढे डिटेल्स आहेत की जेव्हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी असते, जेव्हा गणपती बसतात, तर तिला एक नाव आहे, त्याला शिवा असं म्हटलं जातं, म्हणजे पवित्र मानली जाते. माघी आहे, तिला शांता म्हटलं जातं की शांती देणारी आहे. मंगळवारी आली तर मग तिला अजून एक वेगळं नाव आहे, सुखा असं म्हटलं जातं. तर हे आपण लहान मुलांना सांगणार नाही. हे आजचं जे आपली सगळी आजची चर्चा आहे ती अर्थातच मोठ्याच लोकांसाठी, पण हे सगळं करण्यामागे उद्देश हा की हे जे त्या मुलांचे आजी आजोबा किंवा आई वडील आता आपला कार्यक्रम बघतायत, तर त्यांच्या हे लक्षात येईल या सगळ्या चर्चेतून की आपण दरवर्षी गणपती घरी बसवतो किंवा कुठेतरी उत्सव म्हणून साजरा करतो, ते किती खोल आहे आणि ते किती महत्वपूर्ण आहे, किती हजारो वर्ष ते सुरू राहत आपल्यापर्यंत आलंय. हे जर का या निमित्ताने आपल्या सगळ्या श्रोत्यांना कळलं तर मग त्याची ती गरज जास्त अधोरेखित होते की मग हे पुढच्या पिढीपर्यंत पण नीट जाण्यासाठी काय करायला पाहिजे. त्यामुळे हे इतकं जड किंवा एवढं अभ्यास आणि अगदी संदर्भासह मी जे सांगते तसं अर्थातच आपण लहान मुलांना शिकवणार नाही. त्यांना त्यांच्याच पद्धतीने त्यांच्या वयाला साजेसं असं तेच देणार आपण कार्यशाळेत. तर तेच होतं की ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत
ते आजी आजोबा आपल्या परीने काहीतरी आपल्या नातवंडांना सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण असे बरेच कुटुंब आहेत की जिथे आजी आजोबा दुसऱ्या शहरात अगदी. आहेत आणि आई वडील काही कामामुळे किंवा आपल्या व्यवसायासाठी किंवा असं ते दुसरीकडे राहतात. तर ह्या सगळ्याचा खूप त्यांना फायदा होऊ शकतो. आणि अजून एक काय होतं की नक्की बरोबर काय हे ठरवणार कसं. हो काही वेळेला रूढीने मी म्हणलं ना की थोडंसं कधी वेगळं काहीतरी तोंडात बसलेलं असतं. आता तो जो अष्टविनायकाचा स्वस्तिश्री तो श्लोक नेहमी अगदी लग्नात सुद्धा प्रत्येक हो. वेळेला लग्न लागल्याच्या वेळेला तो म्हटला जातो. तर किती व्हेरिएशन्स आहेत तिथे. कधी मढम असा शब्द येतो, कधी मुरुडे असा येतो, अजून काय येतो. आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला एवढी ग्रॅमॅटिकल व्हेरिएशन्स दिसत आहेत त्यापैकी बरोबर काय बरोबर हे काय. ठरवणार कसं. हम्म. तर त्याच्यासाठी आम्ही आहोत. आम्ही नक्की हे करू, कारण योग्य पद्धतीचं योग्य पुढे गेलं तर नंतरच्या काळामध्ये जी मेहनत करायला लागेल ती करायला लागणार नाही. आणि ह्याच्यात अर्थातच असं म्हणायचं नाही की आत्ता काही फार कुणाला येत नाही, अजिबात. तसं म्हणजे माझा तो अजिबात अर्थ मला अभिप्रेत नाही. पण जेव्हा तुम्ही इतर काही गोष्टींमध्ये जास्त व्यग्र आहात, शाळेत टाकतोच ना मुलांना, आई वडिलांना येतच असतं ना की पहिले अगदी 5वी पर्यंत तर कोणीही सहजच शिकवलं, 10वी पर्यंत पण शिकवता येईल, कारण एक तर ते सगळे शाळेत शिकलेले असतात, परत वाचून बिचून येतच असतं. पण तरी मुलांना शाळेत का टाकलं जातं, कारण तेवढं लक्ष, तेवढं संपूर्ण भान असून आणि तेवढंच फक्त करणं हे आई वडिलांना शक्य होते, म्हणून शाळेत टाकलं जातं. गरज असेल तर क्लास लावला जातो. तशाच पद्धतीने ह्याकडे बघितलं पाहिजे अशी मी विनंती करीन की आता 2 दिवस जर का तुम्ही आम्हाला हे 2-2 तास मुलांबरोबर दिले तर आम्ही त्यांच्याकडनं नीट पद्धतीने ते घोकून घेऊ आणि या सगळ्याचं ध्वनिमुद्रण जे महत्वाचे श्लोक किंवा ते देण्याचा विचार पण याच्यासाठी केला की जसं शाळेमध्ये शिकवलंय ते काय नक्की आपलं मुलं अभ्यास करते हे जसे आई वडील नंतर बघतात, त्याच्यात ते अडलं तर सांगतात, तर त्याच्यासाठी एक काहीतरी आधार पाहिजे त्यांच्याकरता. त्यामुळे मग हे जे श्लोक निवडक असतील, स्तोत्र असतील, काही नेहमीची, काही नवीन जी माहिती नाही ते मुद्दाम घेतली त्या कार्यशाळेकरता, तर त्याचे आपण ध्वनिमुद्रण आपण त्याची देऊया की जेणेकरून कार्यशाळा संपल्यावर ते संपता कामा नये. मग नंतर आई वडील किंवा घरातलं इतर कोणीतरी ते ऐकून आपलं पाल्य बरोबर म्हणते की नाही याचा विचार करू शकतो. पण की त्यामुळे तुम्हाला येत नाही म्हणून आम्ही शिकवायला बसलोय हा भाव याच्यात अजिबात नाही. जसं तुम्हाला सगळं येत असताना तुम्ही शाळेमध्ये काही विषय शिकवायला टाकता, तसाच हा विषय. तर ते गझलच्या कार्यक्रमात म्हणतात ना, थोडं गौर फरमाने की गौर फरमाना चाहिए. खरंय. आणि सामाजिक स्तरावर जेव्हा ह्या गोष्टी होतात, जसं गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आणि विशेषकर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि विविध स्तरातले लोक सगळे, म्हणजे विविध भाषा बोलणारे लोक सगळेच या उत्सवामध्ये आणि त्याचा आनंद घेतात. तर त्याच्यात आता जसं तुम्ही सांगितलं की पुढची पिढी, म्हणजे आता जी मुलं लहान आहेत ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना कळलं पाहिजे की काय शास्त्रोक्त पद्धतीने कसा हा सण साजरा केला जातो. नाहीतर बऱ्याच गोष्टी बदलल्या जातात आणि ह्याचंही स्वरूप बदलल्या जातं. हो, आणि ह्याच्यामध्ये त्या गोष्टी सांगण्याचं कारण पण काय की गणपती बाप्पा हा शब्द इतका रूढ झालाय, काही वेळेला तर तो वेगळ्या पद्धतीने पण उच्चारला जातो. तर आता काय की तो फक्त लहान मुलांचा देव नाहीये जो कार्टून मध्ये दाखवला जातो. चांगली गोष्ट आहे की त्यानिमित्ताने ती कथा कळते आणि मुलांना त्या स्वरूपात दिल्यामुळे ती आवड निर्माण होते. पण त्या देवतेचे इतरही काही जे गुण आहेत ते गोष्टींच्या रूपातून का होईना पण मुलांपर्यंत आत्ताच गेले पाहिजेत. की असं नाही की फक्त मोदक खाणाराच गणपती हा देव आहे आणि मजा, मग तुला भीती वाटली, तुला अभ्यासात काही येते की नाही, मग तू गणेशा मला मदत कर वगैरे असं जे संवाद असतात अगदी टिपिकल त्या सिनेमामध्ये, त्याच्यासाठी फक्त देवता नाहीये. बेसिकली की ही वॉज अ वॉरियर गॉड. त्यामुळे स्वतः कुणाचं तरी रक्षण करण्यासाठी युद्ध करणारा तो देव आहे. की विघ्नहर्ता ज्याला आपण म्हणू, तर आधीचं एक जे रूप कधी विघ्न करता असं मानलं जातं, तर कसं की जे साधायचं मंगल देणार आहे, तर मांगल्य कधी येईल की जे अमंगळ आहे ते जाईल. ते जे अमंगळ आहे ते जाण्याकरता मुद्दामून त्यांच्या मार्गात विघ्न उपस्थित करणारा, मग त्यांच्याशी युद्ध करणारा, त्यांना हरवणारा आणि चांगला आहे ते प्रस्थापित करणारा हा देव म्हणजे गणेश. गणांचा ईश आहे, गणपती आहे. की वेदामध्ये पण तो जो एक संदर्भ सांगितला जातो की गणानां अथवा गणपती, तर त्याच्यामधून गजानन, मग आत्ताचा गणेश, मग ते अष्टविनायक असतील, ही जी सगळी रूपं बदलत गेली, त्यामध्ये प्रत्येक कथेचं काहीतरी महत्व आहे, त्यातून एक वेगळा गुण कळतो.
तर जसं गणपती बाप्पा मोरया छानच वाटतं ऐकायला, पण आता मोरया शब्द आहे, मग आता मोरया गोसावींची एक कथा आहे जी अगदी पुण्याच्या जवळच आहे. हो. अशा खूप गोष्टी आहेत. तर या निमित्ताने त्या देवतेचे इतरही गुण, काही गोष्टी त्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि तुम्ही समाजाच्या स्तराबद्दल जे म्हणालात, तर आपण जिथे राहतो, तर मला आठवतंय की माझ्या शाळेमध्ये तरी होतंच की पुणे, मग तो एक भूगोल असायचा सगळ्याचा. मग त्याचं साधारण आजूबाजूला काय पिकं कुठल्या हंगामात होतात वगैरे अशी सगळी माहिती असायची. पण एक भौगोलिक दृष्टीने पण आपण जिथे राहतो किंवा ज्या राज्यात राहतो, महाराष्ट्र जर धरलं, तर तिथे काय परंपरा होती पहिल्यापासून आणि त्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय झालं हे पण बघितलं पाहिजे. तर आपण पुणे मुंबईमध्ये राहतो किंवा अजून कुठल्या गावामध्ये राहतो, पण ह्या राज्यातल्या सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या जागा कुठल्या, तर त्या अनेकदा या देवतांच्या क्षेत्री असतात. आणि मग तिथे काहीतरी कथा असते, मग त्याचं अजून काहीतरी ग्रंथातलं एक रूप असतं, ते पुढपर्यंत गेलेलं असतं. पण ते महत्वाचं आहे सगळं, की आपण जगात काय चाललंय याची अगदी माहिती ठेवलीच पाहिजे, काही प्रश्न नाही माझा, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण आपण जिथे आहोत तिथलं आजूबाजूचं आपल्याला माहिती आहे. अगदी साधी गोष्ट, पुण्यामध्ये आपण आहोत, तर गणपतीच्या बद्दल चर्चा चालली आणि पुण्यात आहोत हे सुदैवच मानलं पाहिजे, कारण खूप गणपती आणि खूप मारुती आहेत पुण्यात. हो. त्या जुन्यातलं घेतलं तर त्रिशुंड गणपती असेल, किती लोक तिथे गेलेत, इथल्या इथे आहे, जवळ आहे. पण असं मी असं म्हणत नाही की तुम्ही जाऊन तिथे अभ्यास करा, पण देवळं असतील किंवा अशा काही ऐतिहासिक वारसा असलेल्या ज्या जागा असतात त्यांना एक वेगळं महत्व असतं. त्यात आपली रूट्स आहेत, आपल्या पूर्वजांनी काय केलं आणि आपण काय जपलं पाहिजे हे कळण्यासाठी तिथे गेलं पाहिजे. दशभुजा गणपती असेल, पेशवेकालीन मंदिर आहे, अगदी रहदारीच्या रस्त्यावर आहे, तिथला गणपती, सारसबागेचा गणपती, या सगळ्याला त्यांच्या त्यांच्या कथा आहेत ज्याला ऐतिहासिक महत्व पण आहे. तर हे सगळं पण मुलांना म्हणजे गोडी लागणं जे म्हणतो ना, की त्यांना जर का गोडी लागली आणि मग तुम्ही म्हणालात की एखाद्या रविवारी आज आपण 2-3 देवळं बघू गणपतीची जुनी, बघा कशी, का नाही येणार ते मूल, ते नक्की येईल. ते आता गेलं तर नंतर पुढे तिथे जाईल. तिथे कधी अशी वेळ येऊ नये, पण असं काही जीर्णोद्धार सारखं करायचं असेल, तिथे काही त्रास होत असेल तर तिथे काही कॉन्ट्रीब्युट करेल. आपलं जपणं म्हणजे काय, ती भावना एक निर्माण झाली पाहिजे. आणि मुळात हे आपलं आहे हे वाटणं, आपला हा शब्द महत्वाचा आहे. हे आपलं वाटलं पाहिजे, की फक्त तुम्ही मोदक कराल, धोतर नेसाल, नऊवारी नेसाल, फोटो काढाल आणि इन्स्टावर पोस्ट कराल किंवा कुठल्याही सोशल मीडियावर, एवढंच सणवार व्रत वैकल्य ह्यांचं महत्व नसलं पाहिजे. काही प्रमाणात ठीक आहे, पण त्याच्या मुळाशी जाऊन एक समाज म्हणून त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. म्हणून त्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांचा त्याच्यामध्ये फार महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं, कारण सगळे वेगवेगळ्या पद्धतीने त्यात कॉन्ट्रीब्युट करत असतात. लहान मुलं असतील, मध्यमवयीन असतील, ज्येष्ठ असतील, याला पण मी समाजातल्या लोकांचे म्हणजे स्तर असं मी म्हणते की वेगवेगळे लेयर्स येते. बरोबर, इकॉनॉमीला बूस्ट वेगळं मिळतं, ते सगळं आहेच, ते कोणी नाकारतच नाही. पण गाभा मूळ हलता कामा नये, तो नीट राहायला पाहिजे. तर एकाच वेळी व्रत आहे, धर्म आहे, भक्ती आहे, उपासना पद्धती आहे आणि सामाजिक घडामोडी, या सगळ्यांचा कसा काय विचार केला गेला या व्रतामध्ये? फार महत्वाचा मुद्दा आहे, तो केला गेलाच असं मानलं पाहिजे. पुण्याचा विचार आपण करतो आणि इतिहासाचा विषय निघाला म्हणून की सगळ्यांना हे माहितीये की लोकमान्य टिळकांनी ही परंपरा पुण्यात रुजवली की आणि मग गणपती सार्वजनिक केलं. म्हणजे जे व्रत होतं ते सार्वजनिक उत्सवामध्ये आलं आणि म्हणून ते व्रताचा उत्सव झाला. आता तेव्हा गरज अशी होती की इंग्रजांचं वर्चस्व होतं, पारतंत्र्यात देश होता. मग जेव्हा तुम्हाला इतर कुठल्या कारणाने एकत्र यायची परवानगी नाही, तेव्हा हे कारण दिलं तर कोणी थांबवू नाही शकत. याच्यासाठी ती सगळी योजना होती. आणि मुळातच भारतीय लोकांमध्ये की तुम्ही भारतीय आहात किंवा तुम्ही एक ठराविक समूह रिप्रेझेंट करता, तुम्ही गुलामगिरीत राहू नका. कोणीतरी बाहेर न येतं आणि म्हणतं की आता तुम्ही आमचे सेवक, असं असणार नाही. कारण तुम्ही कोण आहात ते माहिती पाहिजे ना, असं न वाटण्यासाठी. मग तुम्ही कोण आहात, सगळे एकाच ठिकाणी तुम्ही येता आणि मग सगळे एकसारखे. मी जे मगाशी म्हणाले की का त्या तिथी विशिष्ट नियमाची गरज काय, की एक समाज, एक समूह तशा पद्धतीने सगळं जेव्हा करतो तेव्हा आपोआप हा आपल्यासारखा आहे, आपण एकसारखे होत, मग ते आपलं शब्दानं निर्माण होतो आणि मग एकत्र जाताना. तर व्रताचा उत्सव होताना हा पण माझ्याकडून आपल्यापर्यंत जातानाचा प्रवास आहे की आय अँड वी, जे इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर ते त्यांनी केलंच. पण ह्याचा अजून एक मला मुद्दा इथे मांडायचा आहे की टिळकांचं, लोकमान्य टिळकांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला माहिती आहे, पण ह्याचा विचार आधी पण झालाय पुण्यामध्ये. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मी इथे मांडीन की जेव्हा
अशी लोकोत्तर किंवा लोक विलक्षण व्यक्तिमत्व असतात. तर ते जेव्हा एखाद्या देवतेला मानतात आणि अशी उपासना करतात, त्यातून काय काय साध्य होतं बघा, हे मला इथे अधोरेखित करायचंय. 2 उदाहरणं देते. पहिला अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर असं मानलं जातं ना, ती कथा आहे की तुळजाभवानींनी त्यांना तलवार तलवार दिली. दिली आणि ते देवीचे उपासक होते. हो. त्याचा परिणाम तुम्ही आज पण बघा की ज्या ज्या घरांमध्ये, बऱ्याच घरांमध्ये मराठी कुटुंबामध्ये शिवाजी महाराजांची तसबीर असते, हो. त्याच्या शेजारी भवानीचं चित्र असतं की नाही? असतं. का आलं? कारण त्यांचा राजा मानत होता. हो. पण आपल्या राजांनी काय दाखवलं आपल्याला, की फक्त देवीची उपासना करून तलवार तिने देऊन भागणार नाही, ती चालवली आपण पाहिजे. हो. नुसती तलवार घेऊन भागलंच नसतं, ती चालवली, लोकांना तिथपर्यंत नेलं. आणि त्यामुळे की भक्तीला त्या त्या माणसाच्या कर्तृत्वाची जोड पाहिजे, तर काहीतरी असं घडेल. अगदी बरोबर. हा परिपाठ आपल्या राजांनी घातलाय आपल्यासाठी. दुसरं उदाहरण देते, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. तुम्ही त्यांचं छायाचित्र, त्यांचे चित्र बघा, नेहमी त्यांच्या हातात तुम्हाला शिवलिंग दिसतं. त्यांना मानणाऱ्या लोकांनी शिवाची भक्ती केलीच की. पण अहिल्याबाईंचं तुम्ही पूर्ण चरित्र बघा, किती अवघड आयुष्य होतं, कशातनं काय निर्माण केलं, वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या, लोकांना पुढे नेताना त्या बाईंनी केलेली सगळी मेहनत, ह्याच्यासाठी त्यांना आशीर्वाद किंवा शक्ती म्हणून त्यांनी शिवाची उपासना बघितली, पण फक्त देवदेव करून थांबले नाही ते लोक. त्यामुळे जेव्हा इतिहासामधल्या मोठ्या व्यक्ती असं काहीतरी उदाहरण घालून देतात आणि मग कुठल्या तरी देवता किंवा त्यांची व्रत आपल्यापर्यंत आणतात, तेव्हा त्याला दुहेरी अर्थ आहे. हो. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांनी यातून हे मांडलं की मी इतक्या लढाया जिंकल्या, मी एवढं काम केलं, पण मी नम्र आहे, मी कोणाच्या तरी पुढे झुकतो, मी करत बसले नाही आहेत ते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय ईश्वरी शक्तीला दिलंय. आणि म्हणून मग ते कसं असतं की यथा राजा तथा प्रजा. त्यामुळे आता की माझे राजे ते मानतात का आई भवानीला? त्यांनी रायरेश्वराला प्रतिज्ञा घेतली का? पण रायरेश्वराचं महत्व. त्यामुळे हे जे म्हणतो ना आपण की जो एक नायक असतो तो जे करतो ते बाकीचे लोक अनुकरण म्हणून त्याचं करतात, आणि मग दोन्ही पद्धतीची मूल्य तिथे बसवली जातात. तर ह्या 2 उदाहरणांनंतर मी आपल्या आत्ताच्या विषयाकडे येऊन उदाहरण देते, ते म्हणजे अर्थातच पेशवाईच्या काळाचं. इतका विचार दिसतो त्याच्यामध्ये की असं त्या सगळ्या, तुम्ही जर का ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला, काही पत्र आहेत त्यांची त्याचा, किंवा काही पुस्तकं पण आहेत ज्याच्यात ती छापली आहे, तर असं मानलं जातं की नानासाहेब पेशव्यांनी हे सगळं सुरू केलं उत्सव म्हणून. कारण पेशवे हे गणपतीचे भक्त होते, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. परत कसं की पहिले बाजीराव पेशवे त्यांनी श्रावणामध्ये असं मानलं जातं की ते सगळं कीर्तन किंवा विद्वानांमधल्या चर्चा वगैरे हे सुरू केलं होतं. पण नानासाहेबांनी ते नंतर गणपती उत्सवाचं जास्त त्यांनी सुरुवात केली. मग तुम्हाला असे उल्लेख सापडतात की पेशवा म्हणून जे कोणी असतील तर ते काय करायचे की गणपती उत्सव होताना, म्हणजे व्रताचा उत्सव होताना कसा चांगला बदल पण घडतो आणि त्याच्यातनं चांगलं कसं साधलं आपल्या पूर्वजांनी, की माझ्या घरी गणपती बसलाय, पेशवा म्हणून त्यांच्या कुटुंबाचा गणपती आहे, पण ते तेव्हा आपल्या सरदारांकडे जायला लागले गणपतीचं दर्शन घ्यायला. आता जेव्हा मी ज्याला मानतो, माझं स्वामित्व ज्याच्याकडे आहे, तो माणूस माझ्या घरी माझ्या देवाला नमस्कार करायला येतो, का त्या माणसाबद्दल प्रेम वाटणार नाही? अगदी खरंय. ह्याला म्हणतात व्रताचा उत्सव होताना. याला व्यक्तीपासून समाज म्हणून त्याच्याकडे बघणं जे म्हणतात ते याला म्हणतात. त्यानंतर आता पुण्याची असेल, मुंबईची असेल मिरवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते, ते एक वैशिष्ट्य आहे. तेही मला विचारायचं होतं. तर त्याचं स्वरूप कसं असावं हे खरं तर सुज्ञास अधिक सांगणे न लगे, ते ज्याचं त्याला कळलं पाहिजे. ते कुठे भरकटत चाललंय याच्याबद्दल खंत वाटते. ते कधीतरी बदलावं अशी एक भाबडीच आहे, पण आशा आहे मला, आणि मी नक्की त्या आशेला धरून चालीन की हे कधीतरी बदलेल. आणि त्या प्रयत्नांची सुरुवात म्हणून आपला हा सगळा उपक्रम आहे असं मी म्हणेन की आता जे लहान आहेत त्यांना हे कळलं तर ते मोठे होतील तेव्हा आता जे नको ते चालू आहे ते कदाचित करणार नाहीत अशी आशा. पण पेशवाईमध्ये मिरवणूक तेव्हा त्याची सुरुवात झाली. हो का? कारण पेशवे हे गणपती भक्त होते, बरोबर, पण त्यांनी गणपतीचा उत्सव करताना या सगळ्या गोष्टी सुरू केल्या.
आणि तसे संदर्भ पण सापडतात की पालखी काढली होती, मग वारीसारखं तिथे सुरू होतं आणि स्वतः श्रीमंत म्हणजे पेशवा की त्यांना उल्लेख जो केला जातो, मग ते श्रीमंत त्याच्यामध्ये कसा त्यांनी भाग घेतला, मग ते स्वतः कसे चालत गेले, पाऊस आला तरी चालत गेले, ह्या सगळ्याचे उल्लेख तुम्हाला त्या पत्रांमध्ये सापडतात. म्हणजे डॉक्टर उदय कुलकर्णींचं नाव घेईन मी, कारण हे सगळं शोधताना मी म्हणलं की एक त्यातल्या तज्ज्ञाकडनं आपण त्याची खात्री करून घेतल्याशिवाय लोकांना सांगायला नको. त्यांनी मला काही पत्रांचे फोटो पण पाठवले की त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे पुस्तकात छापलेलं आहे, मला लगेच ते हवं होतं म्हणून त्यांनी मला फोटो पाठवले. पण त्या पत्रांमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे की ही मिरवणूक काढण्यामागे असेल. परत आता उत्सव कसा केला जायचा पेशवाईमध्ये गणपतीचा, की त्याच्यात असे उल्लेख येतात की कथा सांगितल्या जात होत्या, ते कीर्तन कथा जुन्या काळातल्या. आता जेव्हा लोकमान्य टिळकांनी हे सगळं सुरू केलं तर एकत्र येऊन लोक काय करत होते, त्या काळामध्ये स्वातंत्र्याची मूल्य रुजवण्यासाठीच्या काहीतरी सांस्कृतिक गोष्टी करायला सुरुवात केली की इंग्रजांना ते कळू नये. मराठी नाटकाची परंपरा बघा, त्यात तर अनेकदा असं झालंय की मराठी नाटकांमधून दाखवायचं वेगळंच आहे. सावरकरांची नाटकं आहेत तशी, तर किंवा परवशता पाशदेवे ज्याचं गळ्यात नाट्यगीत म्हणून जे घेतलं गेलं, नंतर काय सांगायचं होतं तेव्हा त्यातून. तर हे सगळं साधण्यासाठी हे एकत्र आणणं जे असेल, आता जेव्हा कथा कीर्तनामध्ये सांगितल्या जातात आणि परत पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मिरवणूक आणि मग रोज रात्री कथा सांगितली जायची, या कथा जनरली कुठल्या असतात, पुराणांमधल्या असतात. मग त्याच्यामध्ये कुठली तरी आसुरी शक्ती असते, ती देवता तिचा नाश कसा करते, त्यामुळे वाईटावर चांगल्याची मात होणं हा जनरली या सगळ्याचा एक मुख्य आधार असतो. त्याच्यात वेगवेगळे डिटेल्स वेगवेगळे येत जातात. आता हे जेव्हा आपला राजा बसून ऐकतो किंवा आपला प्रमुख म्हणू आपण, तर समजा पेशव्यांचा विचार केला तर ते नक्कीच शाहू महाराजांच्या ह्याच्यातले होते, पण पुण्यातले जर का सरदारांचं ते नेतृत्व करत असतील तर नेता म्हणून ते ज्या कथा ऐकतात ते लोक ऐकणारच आणि ती मूल्य आपोआप रुजली जातात त्याच्यात. आता देवळं त्यांनी का बांधली असतील, माधवराव पेशवा असतील किंवा नंतरच्याही पेशव्यांनी ते केलंय की थेऊरचा गणपती माधवराव पेशवा तिथे जायचे आणि त्यांच्या जे तब्येत जशी ढासळायला लागली तेव्हा पण ते तिथे गेले होते, अनेकदा तिथे ते वास्तव्य करत. तर त्याचा सगळ्याचा परत तोच आहे की देऊळ बांधलं ना की लोक एका ठिकाणी येऊन उपासना करतात. म्हणजे उत्सवाचं मिरवणुकीचं जसं आहे ना तसंच की एका ठिकाणी येऊन ते करतात. परत कसं की त्याला एक क्षेत्र महात्म्य प्राप्त होतं, स्थान महात्म्य ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्याचा विचार आपल्या धर्मामध्ये केलाय एखाद्या देवतेची उपासना करताना. तर हे सगळं साधलं त्या काळच्या राज्यकर्त्यांनी. त्या वारशाला घेऊन आपण पुढे चाललोय हे कुठेतरी कळलं पाहिजे. त्यामुळे या कार्यशाळेमध्ये पण अष्टविनायकाबद्दल सांगणं मला फार गरजेचं वाटतं मुलांना, कारण ते एक तर महाराष्ट्रात म्हणजे आपण ज्या राज्यात राहतो तिथे ते कोणी त्याची स्थापना केली किंवा कोणी त्यांना वाढवलं हे करताना त्या राज्यकर्त्यांचा विचार कुठेतरी सांगता येतो. ते स्वतः कथा ऐकत होते, अगदी 4 वर्षांचा पेशवा असला तरी तो मिरवणुकीमध्ये सहभागी होत होते. ते अशा पद्धतीचे जेव्हा संदर्भ येतात आणि कुठेतरी आपली श्रद्धा असणं पण आपण काम पण करत राहणं, हे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी, अहिल्याबाई होळकरांनी, पेशवाईतल्या सगळ्या पेशव्यांनी मांडलं ते पण पोहोचलं पाहिजे आणि म्हणून व्रताचा उत्सव केला त्यांनी. आता व्रत त्यांची ते करतच होते की आपले आपले, पण ते उत्सव का केले की सरदारांच्या घरी जाणं, त्यांना आपल्याकडे बोलवणं, एक त्याच्यामध्ये जी एक आपुलकी, परत आपला शब्द जो महत्वाचा मी बघापासून की ह्यानी होणारी आपुलकी आणि एकजुटीची भावना की आपण एक होत. उद्या काही संकट आलं तर त्याच्या घरावर आलाय मी कशाला जाऊ हा विचार केला जात नाही, कधीच नाही. किंवा राजा जेव्हा लढाई करतो तेव्हा अनेकदा हे बघितलं जातं की राजा मागणं येतो, मागे असतो, त्याचे सरदार पुढे जातात. ते प्रेम निर्माण व्हायला पाहिजे ना. अजून एक जे थोडस कुठेतरी काहीतरी गोंधळ होतो की गणपती आणि गजानन दैवत शास्त्राच्या दृष्टीने ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय साम्य आहे किंवा काय भेद आहे असं तुम्हाला वाटतं? आता हा एक खूप मोठा विषय आहे ज्याच्यावरती खूप लिहिलंय, खूप अभ्यास आहे. त्याचा थोडक्यात की मी जे वेदाचा मगाशी उल्लेख केला, तर गणपती हा शब्द ऋग्वेदात आहे असं दिसतं आपल्याला त्या सूक्तामध्ये. पण अर्थातच की नंतरच्या काळात जे म्हणजे किंवा आत्ताच्या काळात जे आपल्या डोळ्यासमोर स्वरूप आहे गणपती ह्या देवतेचं, ते तिथे अभिप्रेत नाहीये.
अच्छा. आणि असं मानलं जातं की साधारण इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकापासून मूर्ती आहेत गणपतीच्या, त्याच्या आधी सापडत नाही. तर याच्यावरून एक मतप्रवाह असा आहे की त्याच्यानंतरच ती देवता विकसित झाली. पण त्याच वेळेला मला मग हा पण विचार खुणावतो मला, की जेव्हा आपल्याकडे ओरल ट्रेडिशन होती, मौखिक परंपरेतून सगळं जेव्हा टिकवलं जात होतं, तेव्हा प्रत्येक वेळेला त्याची मूर्ती असतेच असं नाही. तर मूर्ती नाही म्हणून ती देवता नाही हे असं अगदी बरोबर. मूर्ती नक्कीच आधी नव्हत्या, याबद्दल काही वादच नाही. जे सापडतं किंवा अभ्यासक जे मांडतात ते बरोबर आहे मूर्तींच्या बाबतीत. पण तरी सुद्धा की गजमुख किंवा हत्तीची उपासना म्हणजे एलिफंट वर्शिप असं जे म्हटलं जातं त्या पुस्तकांमध्ये अगदी नेहमीचा शब्द, त्याचे पुरावे आधी आहेत. तर त्याला एक मध्यम मार्ग किंवा एक दोन्ही प्रवाहांचा विचार करून आपल्याला साधारण एक मत काय मांडता येईल याचा मी जेव्हा विचार केला तेव्हा मला असं वाटलं की दैवतशास्त्राचा विचार करताना हे एक उदाहरण अजून एक आपण घेतलं पाहिजे की वेदामध्ये ऋग्वेदामध्ये विष्णू किंवा रुद्र ह्याची कमी सूक्त आहे. इंद्र वरुण या प्रधान देवता आहेत. जसं दैवतशास्त्र विकसित गेलं, मग पुराणं आली, तंत्र वाङ्मयातलं आलं, त्या सगळ्यामध्ये उलट झालेलं दिसतं की इंद्रापेक्षा विष्णू आणि रुद्र म्हणजे शिव हे फार जास्त त्यांना महत्व दिलंय. त्यामुळे जी देवता कुठेतरी त्या काळामध्ये प्रधान नव्हती, तिचं नंतर झालेलं प्रधानत्व आपल्याला जसं विष्णू आणि शिवाच्या बाबतीत दिसतं, कदाचित तसं गणपतीच्या बाबतीत पण असू शकतं की त्याचे आपल्याला गणपती हा शब्द सापडतो, परत तो गणांचा अधिपती आहे. ब्रह्मणस्पती सूक्त सांगितलं जातं की ते गणपतीच्या उपासनेत आजही म्हटलं जातं. तर त्यामुळे कसं आहे की हे तेव्हा बीजरूपात जे होतं किंवा थोड्या स्वरूपात होतं ते हळूहळू देवता म्हणून जेव्हा विकसित होत जातं तेव्हा प्रत्येक वेळेला त्याची मूर्ती सापडते असं नाही, पण त्याचं अजिबात काही नाही असंही म्हणता येत नाही. त्यामुळे ते तसं झालं असावं. त्यामुळे काही लोक असं मानतात की तो गणांचा पती हा वेगळा असावा आणि गजमुख म्हणजे ज्याचं हत्तीचं शिरा आहे तो वेगळा असावा. पण नंतर हेच दिसतं की ते गणेश, गजानन, गजमुख, गणपती हे सगळे एकच देव म्हणून त्यांना मानलं गेले. पण नक्कीच हे सगळे प्रवाह आहेत. पण मूर्ती बघून म्हणजे आयकॉनोग्राफीच्या दृष्टीने विचार केला तर हे मत बरोबर आहे. पण म्हणून अजिबात आधी गणपती नसावाच असं मानता येत नाही, कारण नंतर मग पुराणांमध्ये वगैरे आपल्याला खूप दिसतं. अर्थातच त्याच्या डेटिंग बद्दल पुन्हा आहेच वाद, पण आत्ता जे आहे ते बघताना निदान काय वाचून किंवा अभ्यास करून पडताळून बघता येईल हा खरं महत्वाचा विषय आहे. खरंय. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याला कथांच्या स्वरूपात आपल्याला लक्षात येतात किंवा कळतात. तर गणेश कथांचं काय एवढं महत्व आहे, म्हणजे तुम्ही त्याला कसं काय महत्व द्याल? मी याच्याकडे राईट की कथांचं महत्व आपल्याकडे खूप आहे. कथा सांगताना काय होतं की त्या देवतेचे वेगवेगळे विशेष जे असतात ते आपल्याला कळत जातात आणि ते गोष्टीच्या रूपात असल्यामुळे त्याच्याकडे एक रंजक पद्धतीने बघितलं जातं. त्याच्यामध्ये उत्कंठा होते की आता हे झालं तर याच्यानंतर काय होणार. त्यामुळे कथा महात्म्य म्हणजे आत्ताचं एक व्रत घेऊ, सत्यनारायणाचं व्रत असतं, सत्यनारायण पूजा केली जाते. सत्यनारायणाची कहाणी ऐकल्याशिवाय ती पूर्ण होत नाही असं मानलं जातं की नाही. त्यामुळे कुठलंही व्रत असेल, सावित्रीची तुम्ही कराल तर खरं तर कहाणी ऐकणं गरजेचं असतं. मला तो एक फार नाद होता लहानपणी. ते लहानपणीचा विषय निघालाय म्हणून सांगते. ते भक्तिमार्ग प्रदीप वगैरे अशी पुस्तकं असतात ना, तर मी प्रत्येक सुट्टीत त्या गोष्टी वाचायचे. तर फायदा कसा होतो की आता जेव्हा याच्याकडे बघते तर मला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कारण मी ते गोष्टीचं पुस्तक म्हणून वाचायचं. आणि मग ते आदित्य राणूबाई नाव किती छान आहे, मग ते एक आटपाट नगर होतं वगैरे अशा पद्धतीची सगळी पठडी जी आहे ती मला फार आधीच परिचित होती, कारण मी गोष्टीचं पुस्तक म्हणून ते वाचायचे. मला काय तेव्हा ते माहित नव्हतं की असं करतात तसं करतात, मग मंगळागौरीचं व्रत हे ते. मुळातच कुठलाही छापील प्रकार हा आपल्याच वाचनासाठी असा माझा गाढ समज लहानपणापासून असल्यामुळे ते गोष्टी म्हणून मी ते वाचायचे. पण त्याचा परिणाम कसा चांगला होतो हे मला सांगायचंय. तर कथा जेव्हा येतात तर गणपतीच्या कथांचा विशेष काय, तुम्ही जेव्हा इतर देवतांच्या कथा बघता तेव्हा अनेकदा तुम्हाला असं दिसतं की त्या असुर असतात, राक्षसी वृत्ती असतात, त्या असुरांना मारून टाकलं जातं. तुम्ही गणपतीच्या कथांमध्ये अवश्य बघा, मुद्गल पुराणामध्ये खूप कथा येतात, तर ते गणपतीसाठीच पुराण आहे. त्याच्यात तुम्ही तो मोहासुर असेल, अजून कोण असेल, तर षड्रिपू जे माणसाचे मानले जातात त्यांना एक एक असुर मानलाय. आणि गणपती जेव्हा त्यांच्याशी युद्ध करतो, घरी स्वतः जन्म घेऊन पुन्हा असं येतो, तो प्रत्येक वेळेला त्यांना हरवतो.
आणि त्यांच्यावर विजय मिळवतो. तो त्यांना मारत नाही. मग ते सगळे त्याच्या अधीन होतात. अगदी तुम्ही प्रसिद्ध गोष्ट म्हणजे उंदीर मामाची गोष्ट माहितीये की तो मूषक जो होता तो आधी राक्षस होता. मग त्याला वटणीवर आणलं त्यांनी आणि मग स्वतःचं वाहन केलं. तर गणपतीच्या गोष्टींमध्ये मला हे एक वैशिष्ट्य वाटतं की बुद्धीचा देव मानला जातो ना, त्यामुळे कसं की तो युद्ध करतो, अमंगळाचा नाश करतो, पण त्यातल्या त्यात जे चांगलं करता येईल ते बघतो. आणि दुसरी गोष्ट की तर आपणच जेव्हा आपले शत्रू होतो अति रागामुळे, तर त्याला पर्याय काय आहे? त्याचं दमन करायला लागतं. शमन असेल, दमन असेल, ते शमवायला लागतात आणि मग त्याच्यावर विजय मिळवणं हे एकमेव त्याला उत्तर आहे. आणि ते गणपतीच्या गोष्टींमध्ये खूप वेळा जाणवतो. त्यामुळे बुद्धी स्थिर करणं, बुद्धी शुद्ध करणं हे कुठेतरी त्याच्यामध्ये सूचित केलं गेलंय. त्यामुळे गणपतीच्या गोष्टी तुम्हाला इतर देवतांच्या गोष्टींपेक्षा वेगळ्या वाटतात, कारण तो प्रत्येक वेळेला त्या असुराला त्याचा वध नाही करत, तो त्याच्यावर विजय मिळवतो. म्हणजे एक वेगळा संदेश दिला जातो की प्रत्येक वेळेलाच असं संपवून टाकणं संपवावंच लागतं. जसं कालीचं काम आहे, रुद्राचं काम आहे, काळभैरवाचं काम आहे, तेवढीच विचित्र शक्ती असेल, समोर त्रास देत असेल सगळ्यांना तर. पण हे कसं आहे की प्रतिकात्मक दाखवलंय त्यांनी की हे आपलंच आतलं आहे, की क्रोध असेल, मद असेल, मत्सर असेल, तर तेच आपल्याशी येऊन जर का लढायला लागलं आणि त्याच्यामुळे मग बरोबर आहे, एखादा खूप रागीट माणूस असेल तर त्याच्या घरच्यांना, त्याच्या आजूबाजूच्यांना सगळ्यांना त्रासच होत, पण मुळात त्याला पण होत असतो, पण तो जळत असतो सतत चिडचिड करून. तर ते आपल्यालाच कसं थांबावं लागतं आणि त्याच्यावर विजय मिळवणं गरजेचं आहे. त्या गोष्टी मला तशा पद्धतीने वेगळ्या वाटतात की त्याचं ते वैशिष्ट्य आहे की तो सगळ्या असुरांना मारत नाही. आणि गणपतीचे काही श्लोक आहेत, आरत्या आहेत, स्तोत्र आहेत, काही मंत्र आहेत, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता ती उपासना पद्धती म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. जसं वेदकाळामध्ये यज्ञांमध्ये सूक्त किंवा ते वेदातले मंत्र म्हटले जात होते. आता ह्या नंतर विकसित झालेल्या देवता आहेत ना, तर त्याबद्दल अजून एक सांगते की याग पण असतात. तुम्ही गणेश याग खूप वेळा ऐकला. तर आता गणेश याग असेल, चंडी याग असेल, तर हे याग वेदातले याग नाही, ते यज्ञ नाहीये. पण मी म्हणाले ना की जसं देवता विकसित होत गेल्या तसं तंत्रोक्त, पुराणोक्त, वेदोक्त, म्हणजे उलटा झाला क्रम, पण वेदोक्त आधी पुराणोक्त, तंत्रोक्त अशा पद्धतीने घेतात. तर 3 पद्धतीने त्याची उपासना केली जाते त्या देवतेची. त्यामुळे मग चंडी याग पण केला जातो की चंडी ही खरं तर पुराण काळात विकसित झालेली देवता आहे, पण तिचाही यज्ञ तिच्यासाठी केला जातो. गणेश याग केला जातो. ही एक उपासना पद्धती आली. मग कसं की काही विशिष्ट मंत्रांनी त्या देवतेची उपासना केली जाते, आराधना केली जाते. त्यामुळे मंत्रांचं महत्व आहे. त्याच्यात ओम गंग गणपतये नमः हा अगदी प्रसिद्ध मंत्र. त्याच्यामध्ये गम हे एकाक्षरी मंत्र मानला जातो, म्हणजे बीज मंत्र आहे त्या गणपतीचा. तर थोडक्यात की त्या बाकीचा पण मंत्र आहे तो आहेच, पण त्या एका शब्दामध्ये गम याच्यामध्ये गणपतीचं संपूर्ण स्वरूप त्याचं तिथे मानलंय त्यांनी. त्यामुळे ते नाही उच्चारलं तर तो मंत्र पूर्ण होणार नाही. आणि मुद्गल पुराणातच एक अशी गोष्ट येते की मुद्गल ऋषीच ते भृशुंडीची कथा तुम्हाला माहिती असेल की त्याला गणपतीसाठी तो इतका त्याचा भक्त होता गणपतीचा, आणि तो एक सारखं त्याचं स्वरूप होता ना, त्याच्या पण दोन्ही भुवयांच्या मधून सोंड त्याला आली, म्हणजे एक सारूप्य आपण म्हणतो ना की स्वरूपता येते तुमच्या आराध्याशी तुमची, तसेच तुम्ही दिसायला लागता, तसं झालं. पण त्याच्या आधी मुद्गल ऋषीने त्यांना जी तपश्चर्या ते करत होते त्या ती मंत्र दिला होता की ओम गणेशाय नमः किंवा गणेशाय नमः एवढाच तो मंत्र होता. ते काही काळाने परत आले तर त्यांना तिथे फक्त वारुळच दिसलं आणि आतून तर आवाज येत होता. मग त्यांनी ते स्वच्छ करून बघितलं तर आत हे दिसले. मग ते म्हणले की तू खूप शरण जाऊन मनोभावे ते करतोस, आता मी तुला पूर्ण मंत्र देतो. मग त्यांनी ओम गंग गणपतये नमः दिला. अच्छा. आणि त्यामुळे ते केल्यानंतर मग गणपती त्यांना प्रसन्न झाले आणि पुढे कथाभाग जो आहे ते शिष्यत्व. तर मंत्राचं वेगवेगळं महत्व असतं की मी आता हे असं सांगू इच्छित नाही की आम्हाला हे सगळं का करायची ही चर्चा की तुम्ही हा मंत्र करा, ह्या मंत्रातनं ही देवता पूजा आणि मग तुमचं हे काम होईल, हे सांगण्याचा प्लॅटफॉर्म नाही उज्ज्वला. पण अभ्यास म्हणून सुद्धा बघताना की वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे मंत्र सांगितले जातात. तुम्ही तुमच्या कुठल्या आश्रमात असाल, म्हणजे गृहस्थाश्रमात असाल तर काय अपेक्षित आहे. कारण पुन्हा एकदा की व्रत शब्दाच्या अर्थावर मी एवढा भर का दिला सुरुवातीला की विल, इच्छा. परत कसं की स्वर्ग कामयाज येतं की ज्याला काहीतरी कामना आहे तो याग करतो कुठला तरी. त्यामुळे आपली इच्छापूर्ती होण्यासाठी कुठली तरी उपासना केली जाणं हे फार जुनं आहे. फक्त आपल्या नाही, इतरही सभ्यतांमध्ये तुम्हाला ते सहजपणे दिसतं, इतरही धर्मांमध्ये.
पण मग त्यामुळे वेगवेगळे मंत्र सांगितले गेले, मग वेगवेगळी स्तोत्र निर्माण झाली. आता तुम्ही मराठी भाषेचा पण विचार केला, म्हणजे संस्कृतमध्ये तर खूपच आहे, पण गणपतीची इतकी अशी गोड आळवणी तुम्हाला त्या श्लोकांमधून दिसते. असं मोरया मोरया मी बाळत आहे, तुझीच सेवा करू काय जाणे, किती सुंदर. जसं आपण मनाच्या श्लोकांबद्दल बोललो, आरती असेल तर गणपतीची आरती पण फार सुरेख आहे. तुम्ही त्या अर्थाचा विचार करा, किती सगळं छान एकत्र ते बसवलंय. तर ह्याचं महत्व नक्कीच आहे. आणि उपासना पद्धती म्हणून याच्याकडे खरंच बघितलं पाहिजे की नियम आहे ना, प्रत्येक त्या सगळीकडे हेच का तेच का असं विचारून चालत नाही. डोळसपणे बघितलं पाहिजे. मी म्हणते की तुम्हाला बरं नाहीये आणि अगदी तुम्ही अति काहीतरी करा असं कोणाचंच म्हणणं नाही, पण जे आहे त्याचा विचार करून आणि वेगवेगळे मंत्र सांगितले तर त्याचा विचार करून, काही लोक अथर्व शीर्ष म्हणतात, काही लोक गणपती स्तोत्र म्हणतात, तर त्या सगळ्यातून त्या देवतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो. स्तोत्र म्हणजे काय, तर देवतेला आवाहन आहे, त्याची स्तुती केली आहे, त्यांनी जे आधी काही चांगलं केलंय त्याचे तशी विशेषणं त्याला वापरलेली असतात. त्यातनं ते ऍट्रिब्यूट्स आपल्यामध्ये यावे आणि आपल्याकडे त्याच्यामध्ये एक कनेक्शन डेव्हलप व्हावं. हा त्याच्या मागचा खरं तर म्हणजे सुक्तांपासून वेदातल्या हाच विचार स्तोत्रांपर्यंत आहेच. म्हणून ही आपल्याला वैविध्य खूप दिसतं. त्यातल्या त्यात आपण जे करू शकतो ते आपण करावं आणि लहान मुलांना तर ते आतापासूनच दिलं पाहिजे. हो, मला तेच विचारायचं होतं की हे खूप आहे. म्हणजे आता आपली जी चर्चा झाली त्याच्यावरनं मला लक्षात येत आहे की कदाचित एक जन्म कमी पडेल हे सगळं शिकायचं असेल तर हे लहान मुलांना आपण थोडं सोपं करून द्यायचा जो या कार्यशाळेमध्ये विचार करतोय, तर ते कसं काय, म्हणजे तुम्हाला काय ते देताना आत्ताचा जसा आपला कार्यक्रम हा मोठ्यांसाठी आपण आधी म्हणून आपण सगळ्याच्या अगदी संदर्भाचं स्पष्टीकरण देतोय, पण हे काही तिथे अभिप्रेत नाहीये. आत्ता मुख्य भर मला द्यावासा वाटतो तो की त्यांच्याकडून नीट सगळं म्हणून घेणं आणि त्याच्यात कुठे चुका राहत नाहीत. म्हणजे उच्चारण तर बरोबर असलंच पाहिजे. परत कसं की काही गोष्टी त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत त्या देवतेच्या. आता आपण गणपतीबद्दल बोलतो तर काही गोष्टी सांगितल्या जातील, त्यांना एकत्र घेऊन, जसं आपल्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या केलं की एकत्र येण्यासाठी, तर हा आपल्या समोरचा असलेला समूह आहे, तर मग त्या व्हॅल्यूज त्यांना देता येतात का, हे त्या वेगवेगळ्या खेळांमधून किंवा त्या ऍक्टिव्हिटीज मधून ते करता येईल आपल्याला. तर अशा पद्धतीने ते सगळं बांधणार आहोत आणि 2 दिवसामध्ये मुख्य म्हणजे ते श्लोक त्यांच्याकडनं नीट म्हणून घेणं, वेगवेगळ्या स्थानांबद्दल किंवा काही गोष्टींमधून त्यांना ती माहिती देणं, हा याच्या सगळ्या विचार त्याच्या मागे आहे. आणि नंतर पण त्यांना त्यांच्या सरावासाठी ते आपण ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये देणार आहे की तिथे तुम्हाला टेक्स्ट दिसेल, श्लोकाचे शब्द दिसतील आणि त्याबरोबर तुम्हाला म्हणता येईल. तर आता अगदी लहान मुलं असतील त्यांना वाचून म्हणणं शक्य नाही, पण घरातल्या मोठ्या माणसांना ते वाचून ते बरोबर म्हणतात की नाही हे तपासता यावं म्हणून आम्ही तसं. तर ते श्लोक येतील पुढे आणि त्या म्हणजे उच्चारण आणि ह्या सगळ्या गोष्टी असं. आणि यात खूप देऊन त्यांना दमवून ते गेले पाहिजेत, दमली पाहिजेत मुलं, असा आमचा अजिबात त्याच्या मागे विचार नाही. त्यामुळे थोडंच पण योग्य असं काहीतरी द्यावं. मला ते फार उदाहरण द्यायला आवडतं की कधी कधी खूप पदार्थ केलेले असतात आणि कशाचीच नीट चव घेता येत नाही, जरी चांगले झाले असतील तरी, किंवा खूप करण्याच्या नादात धड काहीच होत नाही. त्यापेक्षा 4 ठोक पदार्थ जर का वाढले ना पानात, डावं उजवा आणि महत्वाचं जे खायचंय ते, तर तुमचं पोषण पण व्यवस्थित होतं, तुम्हाला चवीनी खाता येतं आणि तुमचं पोट पण भरतं आनंदाने अगदी. त्यामुळे कसं आहे की 2 दिवसामध्ये भडीमार न करता 4च पण ठोक पद्धतीने गोष्टी प्युअर फॉर्मॅटमध्ये, शुद्धता त्याची बघून असं मुलांना देण्याचा विचार आहे. आणि मला आपल्या श्रोत्यांना सांगायला फार आनंद होतोय की डॉक्टर गौरी मोघे ज्या पद्धतीने त्यांचा जो विचार असतो की मी एखाद्या विषयाचा अभ्यास केला म्हणजे अगदी खूप डिटेलमध्ये आणि खूप व्यवस्थितपणे करायला पाहिजे, जेणेकरून मला पुढचा त्याला जो बेस मिळेल त्यांनी पुढचा अभ्यास करता येईल, असं एक कुठेतरी त्यांचं असतं. अँड शी इज अ परफेक्शनिस्ट, ज्याला आपण आजकालच्या भाषेत म्हणतो. तर असाच काही प्रयत्न म्हणूनच आम्ही त्यांना ही जबाबदारी दिली आहे की ह्या छोट्या कार्यशाळेमध्ये आपले घरचे किंवा आपल्या नातेवाईकांमधले जी मुलं आहेत त्यांना आपण कुठेतरी ह्याच वयात सांभाळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ही 2 दिवसाची कार्यशाळा करतोय. आत्ताचा हा जो सगळा जो आमचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी
मोठ्यांनी पण हे करावं की हे ऐकून लहान मुलांना हे सगळं सांगावं. किती त्यांना कळेल हे आता नाही सांगता येणार, पण कुठेतरी त्यांना त्याची आवड निर्माण होणं किंवा काहीतरी खेळात नाचताना खेळताना कुठेतरी ती गाणी आठवावी त्यांनी आणि ते श्लोक म्हणावे. आणि घरी जेव्हा सगळेजण आरती करतात तेव्हा त्यावेळेला त्यांनी नुसतं टाळी न वाजवता ती आरती म्हणता त्यांना यावी. आता करण्याचं कारण तेच की आता काहीच दिवसांवर गणपती आहेच. तर आपल्या कार्यशाळेतनं जी मुलं जातील त्यांना ते काय 4-5 श्लोक नीट पद्धतीने घरात गणपती समोर किंवा जिथे कुठे बिल्डिंग मध्ये असेल तिथे त्यांना ते म्हणता यावेत. लोकांना पण ते जाणवावं की अरे वयाच्या मनाने हा किती शुद्ध उच्चार करतोय मुलगा किंवा मुलगी काय गोड व्यवस्थित म्हणतील. तर हे त्याच्या मागे अभिप्रेत आहे आत्ता करण्याचं कारण की कारण नंतर मग तयारी सुरू होईल गणपतीची. त्यामुळे मुद्दामून असं खूप आधी पण नाही, मग ते थोडं मागे पडतं आणि अगदी आधी पण नाही त्या व्रताच्या किंवा उत्सवाच्या. आता हे करणं गरजेचं आहे. तर मला सर्वांना हेच सांगायचं आहे की आवर्जून आम्ही हा जो प्रयत्न करतोय त्याला तुमची पण साथ मिळाली पाहिजे आणि म्हणूनच आपण हा एक खटाटोप करतोय की मुलांना ह्या वयामध्ये ज्याला आपण म्हणतो की ग्रूमिंग करायची, तर ती ग्रूमिंग फक्त आई वडिलांची जबाबदारी नाही आहे किंवा म्हणजे शिक्षकांची जबाबदारी नाही आहे, ती एक समाज म्हणून आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. हो, आणि जे काही आपल्याला शक्य होईल आपण त्या ह्याच्यात त्यांना नक्कीच ते द्यायचंय. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. दरवेळेलाच मी सांगते की पुढे एखादा आणखीन छान विषय, पण आजचा जो विषय आहे तो खरंच आपल्या सर्वांच्याच मनाच्या खूप जवळ आहे, कारण पुढच्या पिढीची चिंता सर्वांनाच असते. तर ह्याच विचारांनी आणि अशा सगळ्या आनंदाने आपण ही कार्यशाळा करूया आणि लहान मुलांना काहीतरी चांगलं देऊया असा प्रयत्न करू. नक्कीच. आणि म्हणून शेवटी एक तुमच्या परवानगीने हे बोलते आणि मग समापन आपण करू जर चालणार असेल तर, की तुम्ही जे म्हणता की नेहमी नवीन प्रयत्न केले पाहिजेत, तर खरंच प्रामाणिकपणे आम्ही दोघी किंवा आमची अख्खी टीम हा प्रयत्न करतोय की हे सगळं नवीन पद्धतीने देताना जुनं जे आहे त्यासाठी जेवढं शक्य तेवढं आम्ही करतो. आम्हाला पण काही मर्यादा आहेत, कधी काही राहून जात असेल, पण तिथे पण मला गणपतीच्या श्लोकाची आठवण येते की बरोबर आहे की चुकाच केल्या पाहिजेत असं मी अजिबात त्याच्यात म्हणत नाही, पण जेव्हा काहीतरी मोठं चांगलं करताना छोटं मोठं काहीतरी राहून जातं, तर तसं काही माझ्याकडनंही होत असेल तर शेवटी गणपती ते पण आपल्याला सांगतो की तसं काही झालं तर एवढा तुमच्याकडे उमदेपणा आणि प्रामाणिकपणा पाहिजे की तुम्ही क्षमा मागाल त्याची. तर त्याच श्लोकाने आपण मला वाटतं शेवट हो नक्की. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी.